नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या योजना सुरू झालेल्या आहेत. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी या योजना आता सुरू झालेल्या आहेत. तर या योजना कोणकोणत्या आहेत, किती टक्के अनुदान आहे, सर्व माहिती या प्रसिद्ध पत्रकामध्ये दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर पहा प्रसिद्ध पत्रक काय आहे. जिल्हा परिषद उपकरांतर्गत 20% व 5% दिव्यांग योजनेसाठी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव मागविण्याबाबतचे हे प्रसिद्धी पत्रक आहे. तर जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाच्या किमान 20% रक्कम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नवबौद्धांसाठी आणि 5% दिव्यांगासाठी खर्च करणे आवश्यक आहे. तर या 20% अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती व विशेष मागास प्रवर्ग व नवबौद्धांसाठी असून तर 5% हे दिव्यांगासाठी खर्च करणे आवश्यक आहे असे सांगण्यात आले आहे. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद 20% उपकारातून व 5% दिव्यांग उपकारातून सन 2024-25 या आर्थिक वर्षात मागासवर्गीय व्यक्तींना व दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक लाभ देण्याकरिता ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी खालील योजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. सदरील योजना ह्या 100% शासकीय अनुदान व लाभार्थी हिस्सा 0% या तत्वावर राबविण्यात येणार आहेत. याकरिता पात्र लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव हे 15 जुलै 2024च्या अंतिम तारखेच्या आत संबंधित पंचायत समिती कार्यालय येथे सादर करायचे असे सांगण्यात आलेले आहे. तर असे आवाहन जिल्हा समाज कल्याण डॉक्टर ओमप्रसाद रामावत यांनी केले आहे. तर या 20% उपकरणातील ह्या कोणत्या योजना आहे व प्रति लाभार्थ्यांना किती अनुदान असणार आहे व ह्या योजनेची संख्या किती असणार आहे हे पाहून घेऊयात. तर मागासवर्गीयांना संगणक किंवा लॅपटॉप पुरवणे यासाठी 42,000 रुपये अनुदान असणार आहे. तर एकूण ही लॅपटॉप संख्या 119 असणार आहे. त्यानंतर मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन पुरवणे यासाठी 43,070 अनुदान असणार आहे. तर ह्या 92 मशीन असणार आहे. त्यानंतर महिलांना झेरॉक्स मशीन पुरवणे यासाठी 43,070 रुपये अनुदान, तर 92 या वस्तू असणार आहे. त्यानंतर मागासवर्गीयांना कडबाकुट्टी यंत्र पुरवण्यासाठी 29,000 अनुदान असून 86 हे कडबाकुट्टी यंत्र असणार आहे. त्यानंतर मागासवर्गीय महिलांना पिको फॉल शिलाई मशीन पुरवणे यासाठी 9,300 अनुदान असून 322 मशीन ह्या असणार आहेत. त्यानंतर मागासवर्गीयांना दुग्ध व्यवसायासाठी गाय म्हैस पुरवठाकरिता अर्थसहाय्य देणे हे 40,000 रुपये असणार आहे. तर 125 लाभार्थ्यांना हे मिळणार आहे. तर मागासवर्गीयांना मिरची कांडप यंत्र हे 20,000 रुपये अनुदान असून 100 कांडप यंत्र असणार आहे. त्यानंतर मागासवर्गीयांना शेळी पालनासाठी शेळीचे गट पुरविणे यासाठी 200 लाभार्थी असणार आहे. तर त्यानंतर सर्वसाधारण अटी व शर्ती, तर यासाठी अटी काय असणार आहेत ते जाणून घ्या. अर्जदार हा अनुसूचित जाती म्हणजे SC, ST, VJNT, विशेष मागास प्रवर्ग SBC व नवबौद्ध या घटकांतीलच असावा. संगणक योजनेचा अर्जदार हा 12वी उत्तीर्ण व MSCIT उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्रधारक असावा. संगणक योजनेसाठी अर्जदार हा 12वी उत्तीर्ण असावा आणि त्याच्याकडे MSCITचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पिको फॉल शिलाई मशीन या योजनेकरिता महिला शिवणकाम करत असल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. त्यानंतर प्रत्येक योजनेकरिता उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयाचे असावे व ज्या योजनेकरिता विद्युत पुरवठा आवश्यक आहे त्याकरिता विद्युत पुरवठा असल्याचे हे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र असणे हे सुद्धा आवश्यक असणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या ज्या 5% उपकारातील दिव्यांगासाठीच्या ज्या योजना आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत. पहा, या योजनेचे नाव आहे दिव्यांग व्यक्तींना विनाअट घरकुल योजना. ही 1,20,000 रुपये अनुदान असून हे 41 घरकुल हे असणार आहे. त्यानंतर निराधार व्यक्तींना विनाअट निर्वाह भत्ता हा 10,000 असून 250 असणार आहे. त्यानंतर व्यक्तींना स्वयंचलित 3 चाकी सायकल स्कूटर 1,00,000 रुपये अनुदान असून हे 35 स्कूटर ह्या असणार आहे. तर त्या सर्वसाधारण अटी व शर्ती यासाठी काय असणार आहे पहा. 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याबाबतचे UDID प्रमाणपत्र असणे हे आवश्यक असणार आहे. त्यानंतर तहसीलदार यांनी दिलेले आदिवासी रहिवासी प्रमाणपत्र हे सुद्धा लागणार आहे. यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र. त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स, घरकुलसाठी 8चा उतारा व अर्जदार हा ग्रामीण भागातीलच रहिवासी असला पाहिजे. त्यानंतर तहसीलदार यांनी दिलेले वार्षिक उत्पन्नाचा दाखला. त्यानंतर स्कूटर विथ ॲडॉप्शन चालविण्याकरिता लाभार्थीकडे परिवहन अधिकारी यांचा परवाना
म्हणजे त्याला आपण लायसन असणे आवश्यक असणार आहे. तर अशा प्रकारे ही योजना आहे. यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती जिथे आहे तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये भेटेल किंवा पंचायत समितीमध्ये भेटेल. सर्व डॉक्युमेंट जमा करून तुम्ही अर्ज करू शकता. तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.